ठरलं तर मगचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे 6 ते 7 ऑक्टोबरच्या दिवशी हे मेन एपिसोडमध्ये दाखवलं जाईल बघा प्रेक्षकांनो. तर ह्या प्रोमोप्रमाणे आता इथे सायली आणि प्रियाला दाखवलंय. तर आता इथे प्रिया सायलीला म्हणते, "तू या घरात आहेस म्हणून मी माझ्या आईला त्रास देते," असं म्हणते आता प्रिया सायलीला. "मी या घरातून गेल्यावर जर तू प्रतिमा त्यांची चांगलं वागणार असशील तर पुन्हा मी या घरात कधीच येणार नाही," असं म्हणून सायली निघून जाते तिथून. आणि आता ती हे वचन घेऊन निघून जाते बघा कायमचं सायली आता. आणि ती प्रॉमिस करते प्रियाला की मी आता कधीच येणार नाही ह्या घरामध्ये जर तू प्रतिमा त्यांशी चांगलं वागणार असेल म्हणून. तर मग आता लगेच प्रिया आपले रंग दाखवायला सुरुवात करते बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रिया प्रतिमाचा हात पकडते आणि आता ती म्हणते, "आता तुझी ती पाठ राखीन सायली इथे येणार नाहीये. तुझा सासूरवास सुरू," असं म्हणते आता प्रिया. तर आता तेवढ्यातच आता रविराजचा आवाज ऐकायला येतो आणि आता तो म्हणतो, "ये सायली, आज या घराचा उंबरठा तू ओलांडला आहेस ते माझी लेक म्हणून. आजपासून हेच तुझं माहेर आहे आणि हे ज्यांना मान्य नाही त्यांनी खुशाल घराबाहेर पडावं," असं म्हणत होता रविराज. तर आता इथे सायलीला भासवायला लागतात परत बाबा बाबा म्हणून. तर आता इथे बघा त्रास देतच असते प्रिया परत आता ह्या प्रतिमाला आणि म्हणत असते की आता तुझी पाठराखीण पण येणार नाही आहे सायली. आणि तेवढ्याच आता रविराज येतो बघा बहुतेक त्याला कळलेलं असतं की सायलीकडून काय वचन घेतलेलं असतं प्रियाने. आणि आता तो आणतो सायलीला त्याच्या घरामध्ये आणि म्हणतो, "आजपासून तू ह्या घराची लेक आहेस आणि कुणालाही हे मान्य नसेल ना तर त्यांनी हे घर सोडून जावं," असं तो म्हणतो. तर आता प्रियाला खूप राग आलेला असतो बघा हे सगळं ऐकून. आणि आता इथे सायलीच्या डोळ्यामध्ये खूप अश्रू असतात आणि आता तिला भासही व्हायला लागतात बाबा बाबा म्हणून. कारण आता तीच असते ना रविराज आणि प्रतिमाची मुलगी, त्यामुळे भास आलेलाही दाखवत आहेत. आणि आता तिच्याबरोबर अर्जुन सुद्धा आलेला असतो. तर हे खूप आता इमोशनल सीन दाखवलंय आणि आता प्रियाला कबूल करावंच लागणार आहे की आता सायली पण ह्या घरची मुलगी आहे म्हणून. कधी एक्सपोज होणार आहे प्रिया काय माहिती, कारण आता ती किती दिवस असा लोकांचा फायदा घेणार आहे काय माहित. तर आता खूप धमाकेदार आहे बघा हा प्रोमो, कारण आता ह्या प्रोमोप्रमाणे सायलीचं स्थान हे भक्कम होतं आता रविराजच्या घरी. आणि आता इथे प्रियाला राग येत असतो. पण बघा प्रियाचा स्वभाव इतका घाणेरडा असतो, त्यामुळे आता सायली त्यांची मुलगी नसूनही तिला मुलगी म्हणून स्वीकारतात. आता तर सत्य बाहेर येणार आहे की सायलीच खरी मुलगी आहे म्हणून. तेव्हा तर प्रियाची काय हालत होईल बघा तुम्ही पण आता 3 वर्ष झाले, लवकरात लवकर हे सत्य बाहेर यायला पाहिजेत की ही प्रिया फेक आहे आणि ही खरी तन्वी नाही आहे आणि खरी तन्वी सायली आहे म्हणून. आणि मधुभावना पण लवकरात लवकर बरं झालेलं दाखवायला पाहिजेत बघा आणि नागराज पण लवकरात लवकर एक्सपोज झाला पाहिजेत. आणि आता तो मैपत कधी आणणार आहे ह्या खोट्या तन्वीचं म्हणजेच प्रियाचं सत्य सर्वांसमोर, हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा आणि तुम्हाला आवडते का, ठरलं तर मग ही मालिका, आणि आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ह्या चॅनलवर तुम्हाला काय फीडबॅक्स द्यायचे असतील तर तेही आम्हाला कळवा, म्हणजे आम्ही त्या बघू आणि त्याच्याप्रमाणे आमचे व्हिडिओज बघू. आणि तुम्हाला कोणते कोणते सिरियल्स आवडतात त्याच्याबद्दल नक्की लिहा आणि कमेंट करा. आणि जर तुम्हाला अशीच अपडेट्स आणि नवनवीन प्रोमोज बघायचे असतील तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि एपिसोड्स बघायचे असतील तरीही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कारण आम्ही रोज नवीन नवीन एपिसोडसुद्धा अपलोड करतो. तर बघा हो, ह्या प्रोमोप्रमाणे आम्हाला इतकं कळलेलं आहे की आता सायली कायम येणार प्रतिमाच्या घरी आणि आता नवीन नवीन गोष्टी आता प्रतिमाला तिच्याबद्दल कळणार. आणि असंही वाटतंय की प्रतिमाच आता सायली हीच खरी तन्वी आहे ह्या सत्यापर्यंत पोहोचेल असं वाटतंय, कारण आता प्रतिभाला सारखं भास होतच असतात ना सायलीचे. आणि आता सायलीला पण भास व्हायला लागले. तर आता इथे सायलीला पण त्या गोळ्या जे प्रतिमा घेते आहे त्या दिल्या तर बहुतेक हिला सुद्धा कळायला लागेल की हिला पण काहीतरी ट्रॉमा आहे, त्यामुळे तिला सांगता येत नाही तिचा पास्ट. कारण आता मधुभाऊ पण सांगत असतात ना की सायलीला लहानपणापासूनच तिच्या बरोबर काय झालेलं सांगता येत नाही आणि प्रतिमाला सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता त्यांचा ट्रॅक असा दाखवला पाहिजेत बघा कारण आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे हे. आणि आता कधी एकदा 6 आणि 7 ऑक्टोबर येतो असं झालंय, कारण आता ह्या प्रियाचा माज तर उतरलाच पाहिजे बघा कारण आता ही प्रिया सहनच होत नाहीये. एकतर खोटी आयडेंटिटी घेऊन जगतीये, म्हणजे ही त्या टेलरची मुलगी, आणि हिचा माज बघा किती एवढ्या मोठ्यांच्या घरात येऊन पडली. आणि तो बावळट अश्विन म्हणजे काय सांगावं. तर आता त्याचा आंधळा विश्वास एवढा झालाय की आजच्या एपिसोडमध्ये तर त्यांनी कहर केलंय, म्हणजे बरं नाही म्हणून येत नाहीये तन्वी असं म्हणून तो बोलायला लागतो. आता त्याचंही तोंड बघायला मजा येईल जेव्हा त्याला कळेल की ती खरी तन्वी नाहीच आहे ते म्हणून. त्यानं पण लग्न केलेलं असतं कारण ती तन्वी आहे रविराजची मुलगी म्हणून. आता त्याला हे सत्य कळलं ना की त्या टेलरची मुलगी आहे ती म्हणून, त्याचा चेहरा केवढा पडेल हेही बघायला खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा आणि आता इथूनही काढलं तिला घराबाहेर रविराजने, तर कुठे जाणार आता ही प्रिया, हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि हा बावट अश्विन काय करेल त्याच्यानंतर हेही बघायला खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण अशा लोकांची मुलगी त्यांनी सून म्हणून करून आणली आहे, सुभेदारांच्या घरी बायको म्हणून करून आणली आहे. तर बघा हो,
काय वाटेल त्याला, त्याला तर खूपच त्रास होईल हे सत्य ऐकल्यावर. कारण हे सत्यच मेन असतं. कारण आता तो रविराजची मुलगी म्हणून लग्न केलेलं असतं तिच्यासोबत. ते काय आवडते मग म्हणून करून घेतलेलंच नसतं. तर आता पहिला म्हणजे बावट अश्विनचीच मज्जा आहे. कारण आता इथे टेलरची मुलगी आहे म्हणून कळल्यानंतर त्यालाच सगळ्यात मोठा त्रास होईल आणि त्यालाच धोका पत्करल्यासारखा होईल बघा प्रेक्षक हो. आणि बाकी सगळ्यांना तर आनंदच होणार कारण ही सायलीच तर आहे रिअल तन्वी हे कळल्यानंतर. आणि आता मधुभाऊंचं कधी त्यांना बरं वाटेल हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे अर्जुनला डाऊट आलेला असतो की आता ही जी सायली आहे तिने जे गाठोडं बघितलं आज तर तिला काहीच नाही वाटलं. तर आता अर्जुनला वाटलं की बहुतेक हे गाठोडं जे आहे ना ते रिअल नसेल आणि त्यामुळेच आता काही वाटत नसेल ह्या सायलीला. त्यामुळे आता त्याला एक सत्य मात्र कळलेलं आहे की ते गाठोडं मात्र तिचं नाही आहे म्हणून. तर आता त्याला बहुतेक मैपत एक एक तुकडे करून सांगत जाणार की रिअल तन्वी ही सायलीच आहे म्हणून. आणि आता इथे मैपत जो असतो ना बघा प्रेक्षक हो, तर मैपतला त्या नागराजने सांगून ठेवलेलं असतं की आता तू सांगून टाक की प्रिया ही रिअल तन्वी नाही आहे म्हणून. खरं हे नाही सांगायचं की सायलीच आहे रिअल तन्वी. कारण आता सगळ्यांना कळलं की रिअल तन्वी ही सायली आहे तर मग प्रॉपर्टी रविराज देईल ना तिला. तर त्यामुळे नागराजने त्याला सांगून ठेवलंय की हे सत्य नाही सांगायचं की सायलीच रिअल तन्वी आहे, पण नुसतं एवढंच सांगायचं की प्रिया ही रिअल तन्वी नाही आहे म्हणून. तर कळलं तुम्हाला प्रेक्षक हो. त्यामुळे त्या दिवशी नागराजने ते केलेलं असतं बघा प्रेक्षक हो. त्या फॉर्मवरती त्यांना जो फोटो काढलेला असतो आणि प्रियाचा लावलेला असतो फक्त हे कळवण्यासाठी ही रिअल तन्वी नाही आहे ही प्रिया म्हणून. तर आता काय होणार आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि ह्या सत्यापर्यंत कसं पोहोचणार की रिअल तन्वी ही सायली आहे हे खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आता मैपत आणि नागराजने प्लॅन एवढाच केलेला आहे की प्रिया ही रिअल तन्वी नाही एवढंच प्रूफ करायचं. त्याच्या पुढे ते जाणारच नाहीयेत. तर आता ह्या सत्यापर्यंत पोहोचणं खूप अवघड आहे प्रेक्षक हो. आणि कसं आणि कोण घेऊन जाणार आहे त्या मार्गावर हे बघणं खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि सायली ही रिअल तन्वी हे कळल्यानंतर सगळ्यांना किती आनंद होईल हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. पण आता हे खूप लांब झालं बघा प्रेक्षक हो. कारण पहिला प्रिया ही रिअल तन्वी नाही आहे हे तरी प्रूफ होतेत आणि मग त्याच्यानंतर हे सगळं प्रूफ करायला होईल बघा प्रेक्षक हो. आणि तुम्हाला कसं वाटतं हे सिरियल आणि आताचा जो ट्रॅक तेही आम्हाला कळवा. आणि प्रेक्षक हो तुम्हाला असेच नवीन एपिसोड्स बघायचे असतील तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि नवनवीन प्रोमोसाठी पण आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन आयडियाज तुमच्याकडे काहीतरी असतील तर आम्हाला फीडबॅकमध्ये नक्कीच कळवा. आणि 6 ते 7 ऑक्टोबर दरम्यान इथे आमच्या ह्या चॅनलवरती हे सीरियल बघायला विसरू नका. कारण आम्ही डेली एपिसोड्स सुद्धा अपलोड करतो. त्यामुळे ठरलं तर मग असंच बघत राहा आणि नवनवीन ट्विस्ट्स एन्जॉय करत राहा. ठरलं तर मगचे. आणि तुम्हाला सायली अर्जुनची जोडी कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अश्विन हे कॅरेक्टर कसं वाटतं त्याच्याबद्दल तेही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला प्रियाचा राग कशामुळे जास्त येतो? की ती बावट आहे म्हणून येतो, खोटारडी आहे म्हणून येतो, की ती आता खोटी तन्वी म्हणून राहते ह्याचा तुम्हाला जास्त राग आहे? कुठल्या गोष्टीचा तुम्हाला जास्त राग आहे हे कमेंट करून नक्की सांगा. कारण आता प्रियाला बघितलं ना सगळ्यांना खूप जास्त राग येतो. तर कशामुळे येतो जास्त हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर प्रेक्षक हो आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजसाठी एवढंच.